श्री स्वामी समर्थ। वटपौर्णिमा म्हणजे त्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा पण आली आहे। आपल्याला वटपौर्णिमेचं या दिवशी सेवा करायची आहे। या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वस्तिक हे मांगल्यमय चिन्ह काढायचं आहे। तुम्हाला माहिती आहे, स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचे प्रतीक आहे। कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण स्वस्तिक काढतच असतो आणि बघा, स्वस्तिक चिन्हामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते। तर त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनो, जमेल तेव्हा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। हा एक नियम असतो आणि बघा, स्वस्तिक चिन्हामुळे सगळ्या मंगलमय गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात। त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे। सकाळी शक्यतो हा उपाय तुम्ही करून घ्या, कारण की मग दिवसभरामध्ये नंतर आपण विसरून जातो। पण समजा तुम्हाला सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी आठवलं तरी सुद्धा तुम्ही करू शकता, कारण पौर्णिमा तिथी जवळपास 11:30 वाजता सुरू होते 10 तारखेला। आणि बघा, वटपौर्णिमा हा दिवस खूप मोठा आहे। हा उपाय तुम्ही केला ना, तर स्वस्तिक चिन्ह फक्त तुम्ही काढला तर माता लक्ष्मी आणि कुबेर देवता प्रसन्न होतील आणि तुमच्या घराकडे आकर्षित होतील। कोणत्याही प्रकारची गरिबी, आर्थिक संकट, कर्जाचा डोंगर असे काही अडचणी असतील, तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत होईल। तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। बघा, आपण जो खर्च केलेला आहे तो आपल्यालाच, किंवा जे कर्ज घेतलेले आहे ते आपल्यालाच फेडायचे आहे। पण त्या आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते, तेव्हाच आपण पैसा कमवू शकतो। पैसा आपल्या घरात येईल आणि मग आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, हे पण तितकेच खरं आहे। त्यासाठी अशा शुभ दिवशी आपल्याला हे काही उपाय करायचे असतात। तर सगळ्यात पहिले महिलांनो, पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेला तुम्हाला लवकर उठून घराची स्वच्छता करायची आहे, लवकर आंघोळ करायची आहे। त्यानंतर तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। उठल्या उठल्या तुम्हाला सगळ्यात पहिले तांब्यात पाणी घेऊन मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे। तुम्हाला नक्कीच माहिती असेल की नकारात्मक ऊर्जा येऊन ठेपलेली असते रात्रभर, ती जाण्यासाठी, आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची असते। तर पहिले नकारात्मक गोष्टी घालवायच्या आहेत की जेणेकरून माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल। त्यासाठी तुम्हाला उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे। उठल्या उठल्या आंघोळीच्या आधी पण चालेल, तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे। नंतर आंघोळ करून तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बघा, घरातील नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी, घराला कोणाची वाईट नजर लागली असेल, करणी, बाधा, इडापिडा या गोष्टी जाण्यासाठी तुम्हाला बघा, पौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता। दर पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण पूजा केली तर वर्षामध्ये 12 सत्यनारायण पूजा होतात आणि 12 सत्यनारायण पूजा जेव्हा तुमच्या घरामध्ये होतात तर बघा, त्याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल। ज्या गोष्टींचा तुम्ही विचार सुद्धा केलेल्या नसतील, इतक्या चांगल्या गोष्टी माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यामध्ये घडून आणेल। जशी आपली बघा सत्यनारायण पूजा गणपतीमध्ये करतो, श्रावणात करतो, तशी अगदी मोठी नाही, अगदी छोटी पूजा असते। सत्यनारायण विधीचे पुस्तक मिळतं, तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल स्वामींचे, तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल। सत्यनारायण पूजा विधी या पुस्तकात एका पानावरती पूजा दिलेली आहे, अशी पूजा मांडायची असते। तुम्हाला दर पौर्णिमेला संध्याकाळी मांडायची असते। तरी येत्या 10 तारखेला पौर्णिमा तुम्हाला संध्याकाळी ही पूजा करायची आहे। या पौर्णिमेपासून तुम्ही 12 सत्यनारायण पूजा करू शकता। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, तुमचे शॉप, उद्योग, धंदा व्यवस्थित चालत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता। खूप प्रभावी सेवा आहे। आता बघा, वटपौर्णिमा आहे, त्यामुळे आपल्या या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असते। सगळ्या सवाष्णी स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि 7ही जन्मी हाच पती मिळावा म्हणून पूजा करत असतात। आणि पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे। तर बघा, तुम्हाला या दिवशी स्त्री यंत्राची स्थापना देवघरामध्ये करायची असेल तर नक्की करा, अतिशय शुभ आहे। स्त्री यंत्र तुमच्या जवळपास कुठे मिळाला तर ठीक आहे, नाहीतर कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही त्यांची स्थापना करू शकता। जमल्यास तुम्ही या ज्येष्ठ पौर्णिमेला केली तरी अतिउत्तम। यानंतर तुम्हाला बघा, चंद्राची संध्याकाळी पूजा करायची आहे। रात्री चंद्राकडे बघून चंद्राला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, दूध साखर अर्पण करायचं आहे, चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि चंद्राची पूजा पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे। पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोल असतो, त्या दिवशी चंद्राची पूजा केल्यामुळे चंद्राचे सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आपल्याकडे खेचल्या जातात। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर
तुम्हाला उंबरठ्याला जेव्हा तुम्ही पाण्याने वगैरे पुसून नंतर उंबरठा स्वच्छ कराल, आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपन लावायचं आहे. हळदीमध्ये अगदी थोडंसं गोमूत्र मिसळून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला जमल्यास सकाळीच घरच्या मुख्य दरवाजावर एका वाटीमध्ये तुम्ही हळद कुंकू मिक्स करा. थोडंसं बघा तूप घ्या गाईचं आणि तूप मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे मुख्य दरवाजावर. तुमच्या प्रवेशद्वाराजवळ तुमचे जे प्रवेशद्वार आहे, तुमच्या बाहेर सेफ्टी डोर असेल त्याच्यावर काढली तरी चालेल, पण मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढायचंच आहे. हळद कुंकू आणि स्वस्तिक चिन्ह, त्यामध्ये 4 थेंब, बाजूला 2 रेषा सरळ काढा. वाकडं स्वस्तिक चिन्ह काढू नका. वाकडे स्वस्तिक चिन्ह काढले तर मग त्याचे वाईट परिणाम होतात. व्यवस्थित सरळ काढा, नियमांनी काढा. आणि मध्ये 4 थेंब, बाजूला 2 रेषा काढा. त्याशिवाय स्वस्तिक चिन्ह पूर्ण होत नाही. स्वस्तिक हे शुभ आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतो आणि घरामध्ये समृद्धी आणि शांती टिकवण्यासाठी ते मदत करत असतं. त्यामुळे महिलांनो, न चुकता न विसरता हे स्वस्तिक चिन्ह काढायला विसरू नका. बघा, स्वस्तिक चिन्हामुळे तुम्हाला फक्त स्वस्तिक चिन्ह काढल्याने काय होणार आहे, खरंच ते चिन्ह एवढंसं आहे, म्हणजे फक्त हळद कुंकाने काढायचं आहे आपल्याला. पण ही एक छोटीशी गोष्ट असली तरी त्यातून होणारा आपल्याला जो लाभ आहे तो खूप पटीने जास्त आहे. तुम्ही पण करून बघा. माझ्या दरवाजावर मी नेहमी हळद कुंकवाचे स्वस्तिक काढत असते. अमावस्या किंवा पौर्णिमेला मी ते पूर्ण स्वच्छ पुसून परत नव्याने काढत असते. गाईचं तूप तुम्हाला हळद आणि कुंकवामध्ये टाकून असं काढायचं आहे की जेणेकरून मग ते दिसायला पण छान दिसतं. मी विनंती करते, अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. सगळ्या सेवा पण आपल्याला करायच्या आहेत. या दिवशी श्री सूक्ताचा पाठ वगैरे सेवा पण मी तुम्हाला सांगेनच की कशा करायच्या आहेत, कोणत्या करायच्या आहेत. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. हे बघा, स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही काढल्यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी जी आहे तर ती राहणार नाही. घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असतील, घरातल्या लोकांना नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील, तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे. त्यातल्या त्यात ज्येष्ठ पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला न चुकता करायचं आहे. ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्या घरातल्या लोकांची प्रगती थांबलेली असते. कष्ट करतात पण पैसा येत नाही. मग अशाच या छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तर नकारात्मक ऊर्जा पळून जाईल आणि मग परिणामी माता लक्ष्मी आकर्षित होईल. घरातलं वातावरण सुधरेल, घरातल्या लोकांची प्रगती व्हायला लागेल आणि कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल. हे महत्त्वाचं आहे. कष्ट तर करायचेच आहेत. उगाच आपण झोपून राहायचं, 4-4 तास सेवा करायची, बाकी काहीही काम करायचं नाही, याला अर्थ नाही. हे आपल्या कष्टासोबत आपण जे काम करतो, ज्या सेवा करतो त्याचं फळ मिळेल. आपल्या कष्टासोबत आपण जे काही काम करतो, ज्या काही सेवा करतो त्याचं फळ मिळण्यासाठी या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर बघा, वटपौर्णिमा हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला स्वस्तिक न विसरता काढायचा आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.